माणसं आणली की काय नाही, मी आता ही चोळून घेतोय, नाही तर आकटीत घालून भाजतो. आकटीत घालून भाजून गरम 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 चोळून देतो हाताला आणि चाळणीत चाळून पाकडून वर पाठवतो आम्ही माणसांना. काही जाऊ देत नाही, आत घालली एकदम स्वच्छ करून सगळं वर पाठवतो. हुरडा भाजतो तो सुरुवातीला 10-11 वाजता येतो. गौऱ्याच्या द्वारे हुरड्याची भट्टी चालू केली जाते आकटीमध्ये. त्यानंतर हुरड्याची प्रोसेस सुरू होते. तिथून आम्ही मातीच्या मडक्यामध्ये भाजून दिला जातो तो हुरडा. नंतर तो सर्व पर्यटकांना दिला जातो. येणाऱ्या पर्यटकांना खूप हुरडा आमचा आवडतो. हुरड्यासोबतच या महिला घरगुती बनवलेले पदार्थ देखील पर्यटकांना विकतात. त्यातून त्यांना भरघोस नफा मिळतो. ह्या महिलांमध्ये 65 महिलांना रोजगार मिळावा ह्या हेतूने आम्ही हे कृषी पर्यटन केंद्र चालू केलंय. तसंच 30-35 महिला इथं काम करतात. त्या महिलांचा आम्ही एक ग्रुप ठेवलाय की त्यांनी ज्या वस्तू बनवल्या जातात त्याचं पण मार्केटिंग आम्ही इथं करतो. चटणी, शेंगदाणा चटणी, खोबऱ्याची चटणी, भाजीपाला अशा वस्तू आम्ही त्यांच्यापासून घेतो.